त्यामुळे ह्या समस्या देखील इथे दुर्लक्षित करून चालणार नाहीये. मिलिंदजी, बाजूलाच वसई विरार महानगरपालिका आहे. वर्षानुवर्ष तिकडे बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व राहिलेलं आहे. आत्ता पहिल्यांदाच भाजप आणि इतर या सर्वांनी जी युती केली आहे त्यामुळे स्थानिक राजकारणामध्ये नवीन समीकरण होताना दिसतंय का? कारण की आपण लोकसभा आणि विधानसभेचा जर थोडं त्याला पार्श्वभूमी पाहिली तर चित्र बदलते तिकडे. हो, निश्चितपणे म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये तरी बदललेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. वसई आणि विरार महानगरपालिका जी आहे, ही वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये 2 आमदार येतात. एक वसईचा आमदार येतो आणि दुसरा नालासोपाराचा आमदार येतो. या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आलेले यावेळेला पाहायला मिळालेले आहेत. बहुजन विकास आघाडी जी इथे अत्यंत ताकदवान समजली जायची एकेकाळी, म्हणजे दोन्ही महानगर म्हणजे साधारण ही महानगरपालिका एक 2010 ची आहे. म्हणजे 15 वर्षापूर्वी स्थापन झालेली महानगरपालिका आहे. 2च निवडणुका तिथे झालेल्या आहेत आणि एकूण जागा आहेत तिथे 115. या 115 पैकी पहिल्या वेळेला सुरुवातीला जागा होत्या साधारणपणे 90च्या आसपास. त्यातल्या जवळपास 90% जागा बहुजन विकास आघाडी जिंकलेल्या होत्या. नंतर देखील 2015ची जी निवडणूक झाली होती त्या जागा झाल्या 115. 115 पैकी 106 जागा बहुजन विकास आघाडीने जिंकलेल्या होत्या. म्हणजे अगदी वन साइडेड सत्ता त्यांची होती. अशा परिस्थितीमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीपासून म्हणजे वर्षभरापूर्वी जी परिस्थिती बदललेली आहे, ही परिस्थिती लक्षात घेता आता भाजपाने इथे तगडं आव्हान उभं केलेलं आहे त्यांना. त्यात पुन्हा त्यांना शिवसेनेची साथ मिळालेली आहे. दोघं एकत्रितपणे निवडणूक लढतायत या बाजूच्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये. तिकडे बहुजन विकास आघाडी काँग्रेस बरोबर जायच्या तयारीत होतं. त्याप्रमाणे काँग्रेसला त्यांनी 5 जागा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा 105 जागांवरती बहुजन विकास आघाडी लढते आहे. मनसेला त्यांनी 2 जागा दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने ते मोठ बांधण्याचा प्रयत्न करून आपली ताकद पुन्हा मेंटेन करायचा ते प्रयत्न करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 90च्या आसपास जागा लढवतो आहे. तो स्वतंत्रपणे जागा लढवतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही आहे, शरद पवार किंवा अजित पवार यांची ताकद तशी फारशी नगण्य आहे तिथे. मात्र ह्या परिस्थितीमध्ये आताच्या घडीला जे चित्र दिसतं आहे ते बहुजन विकास आघाडीची जी काय आघाडी आहे काँग्रेसच्या बरोबर आणि मनसे बरोबर, ती विरुद्ध भाजपा शिवसेना अशा पद्धतीचीच लढत होईल असं सध्याचं चित्र आहे. शैलेंद्र सर, काय वाटतं तुम्हाला हे जे इथे बहुजन विकास आघाडी